नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म कडून. तर बघा, आज आपण आपल्या गोठ्यात गायींचं लसीकरणाचं आहे. काल पोस्ट केलेली मी, कारण आपल्या आज लसीकरण होणार आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आपल्या कोपरगावचे आणि त्यांची ओळख आहे मी माझ्या तोंडून करणार नाही, मी लहान आहे, ते स्वतःच ओळख करून देतील. पण त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगायचंय की आपला एक गायीचं ऑपरेशन झालेला व्हिडिओ होता, की जे ऑपरेशन केलेलं ते हेच डॉक्टर आहेत, इथं येऊनच ऑपरेशन केले. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची एकही सर्जरी फेल गेलेली नाही आहे. एकदम आमच्या कोपरगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत. आणि ते आपल्याला आज लसीकरण, परत त्याचं महत्व, किती लस द्यायचं, हे तर सगळं संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहेत. तर चला बघू, त्यांच्या तोंडूनच सगळं ऐकू आपण. नमस्कार मंडळी, मी आज इथं अर्चनाताई मुकेशजी गुंडे राहणार चांदगाव यांच्या गोठ्यावर आलेलो आहे. मी डॉक्टर दहे, तालुका पशुवैद्यकीय दवाखाना कोपरगाव येथे कार्यरत आहे. आणि आज आपण केंद्र शासन पुरस्कृत जी लाल खरकूत लसीकरण मोहीम आहे त्या अंतर्गत त्यांच्या गोठ्यावर लसीकरण करत आहोत. आणि माझं आव्हान राहील सर्वांना की जे आपल्या गव्हर्नमेंट मार्फत ज्या लसीकरण सुरू असतं, मोहिमा सुरू असतात, त्यात प्रथमतः लाळी खरकूत, नंतर LSD म्हणजे लंपी स्किन डिसीजचा जी लस आहे ती एक लस असते. त्याच्यानंतर आपल्या उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण गटसर्प आणि फाऱ्या या 4 लसी अत्यंत महत्वाच्या आहेत जनावरांसाठी, पशुधनासाठी. आणि ह्या लसीकरण केल्यानंतर जे फायदे आहेत ते तुम्हाला दिसूनच येतील. कारण समजा आता लाळी खरकूत आता चालू आहे 23 फेब्रुवारी ते 28 मार्च आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू आहे. कोपरगाव तालुक्यात आम्ही काम करत आहोत. आणि त्या अंतर्गत या फेरी अंतर्गत आपण ताईंच्या गोठ्यावरती लसीकरण करत आहोत. लसीकरणाचे फायदे असे आहेत की लसीकरण केलं शक्यतो सलग जर 5 वर्ष लसीकरण, ज्या गोठ्यामध्ये माझा अनुभव सांगतो, आपण लसीकरण जिथं केलेलं आहे तिथं अद्याप एकही केस किंवा कुठल्याही प्रकारे या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. आणि हा जर रोग जर झाला तर जनावर आजारी पडतं, ताप येतो, दुधावर असेल तर दूध बंद होऊन जातं, त्याच्या खुराला, त्याच्या तोंडाला जखमा होतात, ते आपण 7-8 दिवस ट्रीटमेंट करून नीट करतो. परंतु हा व्हायरल डिसीज आहे, नुसतं लस ट्रीटमेंट करून चालत नाही, त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. म्हणजे त्याच्यानंतर सुशी होणे, आपल्या ग्रामीण भागेत सुशी म्हणतो आम्ही, पॅन्टिंग सिंड्रोम म्हणतो, की तिला ऊन सहन होत नाही, तिची प्रतिकार क्षमता कमी होते, दूध देण्याची क्षमता कमी होते, वारंवार आजारी पडत राहते, जर ती हिटवर आली तर गर्भधारणा होत नाही. असे लॉसेस किंवा असे आपल्या नुकसान शेतकऱ्यांचं होतं. हे जर वाचवायचं असेल तर आपण लसीकरण मोहिमेत सहभाग सगळ्यांनी नोंदवला पाहिजे. आपल्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून शेजारच्या नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन त्यांच्याकडून ते लसीकरणाची मागणी केली पाहिजे. आपल्या पशुधन लसीकरण करून घेतलं पाहिजे, असं मी सर्वांना आवाहन करतो. आज आपण इथं लसीकरण करत आहोत. धन्यवाद. हे चालू होतं ना. चला आता आपण घ्या येतो पुढे. लसीकरणच्या वेळेला पण तुम्ही पण शेतकऱ्यांनी, दूध उत्पादकांनी लक्ष द्या की त्यांची सुई नवीन आहे का, त्यांनी सिरेंज व्यवस्थित वापरलंय का, औषध कसं आहे, वॅक्सिन बर्फात पण ठेवलेलं आहे का. कारण की बर्फात ठेवणं पण सुद्धा गरजेचं आहे. वॅक्सिनचं कोल्ड चेन मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे ते. त्याच्यामुळे ती सुद्धा तुम्ही बघा. आणि प्रत्येक गायला 2 ml आपण देत असतो. गाय धरायला कोण देत? लगेच इथं टाकून द्यायची. तर बघा, आपण आज बघितलं ना लसीकरणाचं, डॉक्टर साहेबांच्या तोंडूनच आपण सगळं ऐकलं. तर ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त. अजून पण काही गोट्यात नाही लसीकरण, शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा माहितीच नाही आहे, त्यामुळे करून घेत नाहीत, त्यामुळे आजाराला बळी पडतात. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.